17 ऑगस्ट रोजी ठाण्यात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाचा समारोप। 1 मे पासून सुरू झालेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाचा समारोप 17 ऑगस्ट रोजी ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे होणार असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच मराठी भाषा मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत। व्यावहारिक मराठी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या हजारो अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांना यावेळी प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। या पत्रकार परिषदेस मुंबई मराठी साहित्य संघ, राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते। राज्यभर राबवण्यात आलेल्या या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत 1 लाखाहून अधिक अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी व्यावहारिक मराठीचं प्रशिक्षण पूर्ण केले। उर्वरित चालकांनीही 15 ऑगस्ट पूर्वी प्रशिक्षण पूर्ण करून या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रताप सरनाईक यांनी केलं आहे। महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठीचे जुजवी ज्ञान असणं आवश्यक असल्याचं यावेळी सरनाईक यांनी सांगितलं। महाराष्ट्रात रोजगार करायचा असेल तर मराठीशी नाळ जोडलीच पाहिजे। ही सक्तीची नव्हे तर आपुलकीची भाषा आहे। प्रवाशांशी 2 प्रेमाचे शब्द मराठीत बोलणारा प्रत्येक चालक हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान करणारा दूत ठरतो असंही त्यांनी सांगितलं। मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि संस्कृतीचा आत्मा आहे। महाराष्ट्रात उपजीविका करणाऱ्या प्रत्येकानं मराठीचा सन्मान करावा। आम्ही कोणाच्याही विरोधात भूमिका घेतली नाही। महाराष्ट्रावर, मराठी मातीवर आणि मराठी भाषेवर प्रेम करणारा प्रत्येक जण आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे। मात्र महाराष्ट्रात काम करताना मराठी भाषेचा सन्मान राखणं गरजेचं असल्याचंही त्यांनी सांगितलं। प्रशिक्षण पूर्ण केलेल्या चालकांना देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्राबाबत बोलताना प्रताप सरनाईक यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून दिलं जाणारं प्रमाणपत्र हे अभियानात सहभाग घेतल्याचं प्रमाणपत्र असून मात्र केवळ प्रमाणपत्र दाखवल्यामुळे कारवाई टळणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं। आरटीओ अधिकारी चालकांशी मराठीत संवाद साधतील। त्या संवादामध्ये चालकाला मराठीत उत्तर देता आलं तरच त्यांनी नियमांचं पालन केल्याचं मानलं जाईल। यावेळी त्यांनी मराठी प्रवाशांनाही आवाहन केले। समोरचा चालक हिंदी भाषिक आहे असं गृहीत धरून मराठी प्रवाशांनी हिंदीत संवाद साधू नये। मराठी भाषिकांनी मराठीतच संवाद साधल्यास मराठीचा वापर अधिक वाढेल। मराठीचा सन्मान राखण्याची जबाबदारी केवळ चालकांचीच नाही तर प्रत्येक मराठी नागरिकाची असल्याचंही त्यांनी सांगितलं। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर तिच्या गौरवासाठी राबवण्यात आलेल्या या अभियानाला लाखो अमराठी बांधवांनीही सकारात्मक प्रतिसाद दिलाय। नाही, आमच्या प्रवाशांच्या तक्रारीवर ते होणार नाही। आरटीओचे अधिकारी चौकशी करतील आणि आरटीओच्या अधिकाऱ्यांनाच ते कारवाईचे अधिकार आहेत। पण त्याचबरोबर जसं ज्योतिताईंनी सांगितलं ती सुद्धा वस्तुस्थिती आहे की हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे की आपल्या मराठी भाषिकांनी प्रवास करत असताना समोरचा जो आहे तो हिंदी भाषिकच आहे हे मनामध्ये ठेवून त्याच्याबरोबर हिंदीमध्ये संवाद साधणं सुद्धा अयोग्य आहे। आपल्या मराठी भाषिक प्रवाशांनी सुद्धा त्याच्याबरोबर मराठीमध्ये सुद्धा संवाद साधणं गरजेचं आहे। आम्ही ह्या पद्धतीने हे 105 दिवसाचं अभियान राबवलं आहे। मला असं वाटतं की आजपर्यंत गेल्या अनेक वर्षाचा इतिहास आहे, 36 वर्षापासून हा नियम आहे। मराठी भाषिक प्रवाशांनी जर त्या समोरच्या रिक्षा चालकाबरोबर मराठी भाषेमध्ये संवाद साधला असता तर आज ही वेळ आली नसती। ही सुद्धा वस्तुस्थिती आहे। कायद्यामध्ये जे लिहिलेलं आहे, कायद्यामध्ये जे जे करणं गरजेचं आहे त्या सर्व कायद्याचं पालन करून कारवाई करणार। कायद्यामध्ये जे लिहिलेलं असेल ते आम्ही ते 18 तारखेला कारवाई करून टाकू। 18 तारखेला कारवाई करून टाकू। कायद्याच्या आरटीओच्या कायद्याच्या कक्षेमध्ये जी काय कायद्याची पुस्तिका आहे त्यानुसार 18 तारखेला कारवाई करून टाकू।
हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत तिरंगा रॅलीस सायकल प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी केंद्र शासनाच्या हर घर तिरंगा मोहीम 2026 उपक्रमाअंतर्गत ठाणे महानगरपालिका आणि आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सायकल तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीत सायकल प्रेमींसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तिरंगा फडकवत देशभक्तीचा संदेश दिला. ठाणे महानगरपालिका मुख्यालयातून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, सायकल प्रेमी आणि नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सायकलस्वारांनी आपल्या सायकलवर तिरंगा ध्वज लावून तसंच हातात तिरंगा घेऊन उत्साहात सहभाग घेतला. हर घर तिरंगाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासोबतच देशभक्ती, एकता आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. महानगरपालिका मुख्यालयापासून सुरू झालेली ही सायकल रॅली आराधना सिनेमा, गजानन महाराज मठ मार्ग, पुणा गाडगीळ तलावपाळी या प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत राम गणेश गडकरी रंगायतन येथे पोहोचली. या संपूर्ण मार्गावर तिरंगा घेऊन सायकलस्वारांनी नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं. हर घर तिरंगा उपक्रम केवळ घराघरात तिरंगा फडकवण्यापुरता मर्यादित न राहता नागरिकांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करणारा ठरला. या उद्देशाने विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या सायकल तिरंगा रॅलीतून राष्ट्रीय एकात्मता आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देण्यात आला. सायकलचा वापर वाढवणं, आरोग्यदायी जीवनशैलीचा अंगीकार करणे आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करणं यासोबतच राष्ट्रीय सणांमध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढवण्याचा संदेशही या रॅलीतून देण्यात आला. रॅलीच्या निमित्तानं ठाणे शहरात देशभक्तीपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी ठाणे महानगरपालिका आणि आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. तिरंगा सायकल रॅली आयोजित केलेली आहे, काय सांगता? सर्वांना माझा नमस्कार. खरं तर हर घर तिरंगा या उपक्रमाद्वारे आज ठाणे महानगरपालिका मुख्यालय येथून आम्ही सायकलस्वार संस्थेमार्फत आज ही सायकल रॅली इथून निघालेली आहे आणि ठाण्यातील विविध भागांमधून ही रॅली फिरणार आहे. आज हर घर तिरंगा या उपक्रमाद्वारे मी सर्वांना शुभेच्छा देते. इथेच थांबते. धन्यवाद. डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांनी सोडवले संगम डोंगरे यांचं उपोषण. गडकरी रंगायतन शेजारी असलेल्या भूखंडावर छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभारावं या मागणीसाठी उपोषणाला बसलेले समाजसेवक संगम डोंगरे यांची प्रकृती खालावल्यानं डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांनी डोंगरे यांची भेट घेत उपोषण सोडवलं. त्यांच्या मागणीसाठी ठाणे महापालिकेच्या सभागृहात आवाज उठवण्यात येईल असं यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. गडकरी रंगायतन येथे असलेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा भूखंड ठाणे महापालिकेस हस्तांतरित करण्यात आलाय. या ठिकाणी पार्किंग प्लाझा बांधण्यात येत आहे. पार्किंगसह या ठिकाणी मत्स्यालय, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय आणि कम्युनिटी हॉल उभारावा या मागणीसाठी संगम डोंगरे हे उपोषणाला बसले होते. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड, जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान, गटनेते अभिजित पवार, महिला अध्यक्षा मनीषा भगत यांनी डोंगरे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांचा रक्तदाब आणि रक्तातील साखरेचं प्रमाण प्रचंड खालावलं असल्याचं तपासणीस आलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यांचे वैद्यकीय अहवाल तपासल्यावर डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांनी संगम डोंगरे यांना उपोषण मागे घेण्यास सुचवलं
आपल्या मागण्या रास्त आहेत. त्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नगरसेवक सभागृहात आवाज उठवतील, परंतु प्रकृती सांभाळली तरच लढा देता येईल असं डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी डोंगरे यांना सांगितलं. त्यानंतर संगम डोंगरे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. उपोषण मागे घेतल्यानंतर डोंगरे यांना तात्काळ सिव्हिल रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. ऑगस्ट क्रांतीदिनी ठाण्यात काँग्रेसचा चले जाव नंतर आता हुकुमशाहीला चले जाव काँग्रेसचा एल्गार. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात निर्णायक ठरलेल्या ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त ठाणे शहर काँग्रेसच्या वतीने स्वातंत्र्य सैनिक आणि हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं. 9 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानावरून महात्मा गांधी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ब्रिटिश सत्तेविरोधात भारत छोडोचा नारा देत करा किंवा मराचा निर्धार व्यक्त केला होता. त्या ऐतिहासिक लढ्याची प्रेरणा घेऊन आज देशाची लोकशाही, संविधान आणि सामाजिक एकोपा अधिक मजबूत करण्याचा संकल्प करण्यात आला. कोटनाका येथील संविधानाच्या उद्देशिकेच्या शिल्पासमोर शेकडो काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करण्यात आलं. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन करून संविधानातील समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुतेची मूल्य घराघरात पोहोचवण्याची प्रतिज्ञा करण्यात आली. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पिंगळे, खासदार कुमार केतकर, ज्येष्ठ नेते सुभाष कानडे, प्रदेश पदाधिकारी डॉक्टर गजानन देसाई, राजेश जाधव यांच्यासह ब्लॉक अध्यक्ष, युवक काँग्रेस, महिला आणि सर्व स्तरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या पिढीने देशासाठी बलिदान दिलं. आता लोकशाही आणि संविधान मजबूत ठेवणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असा संदेश यावेळी काँग्रेसच्या वतीनं देण्यात आला. स्वातंत्र्य इतिहास हा पुरेसा माहीत नसतो. 42 साली नक्की काय झालं, चले जावची पार्श्वभूमी काय होती आणि अटक झाली 9 ऑगस्टला या सर्व पुढाऱ्यांना, आणि त्याच्यानंतर 3 ते 4 वर्ष हे लोक तुरुंगात होते. पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्या तुरुंगवासामध्ये असताना त्यांचं सर्वात महत्त्वाचं पुस्तक लिहिलं म्हणजे डिस्कव्हरी ऑफ इंडिया. ते तुरुंगात असताना लिहिलं. त्यांना 3-3.5 वर्ष तुरुंगवास झाला होता. आत्ताचे राज्यकर्ते पंडित नेहरूंना शिव्या देण्यासाठी सर्व प्रयत्न करत असतात. जणू काही पंडित नेहरूंचा स्वातंत्र्य लढ्यात काही भूमिकाच नव्हती, फक्त आंबेडकर होते असं म्हटलं जातं. तसं नाही आहे. महात्मा गांधी, पंडित नेहरू, आंबेडकर हे सर्व लोक त्या स्वातंत्र्य चळवळीत होते. सरदार पटेलसुद्धा त्यात होते. आणि म्हणून आपण ज्या वेळेला 9 ऑगस्टचा क्रांतिदिन ज्यावेळेला साजरा करतो त्यावेळेला या सर्वांचं आपण स्मरण करतो आणि त्यांनी केलेल्या त्यागाचं, ज्यांच्या मार्गदर्शनावर आणि तत्वांवर आपण आज उभे आहोत, तीच आत्ता पायदळी तोडवण्याची एकूण एक चर्चा चालू आहे. सरकारकडनं चालू आहे, सत्तेकडनं चालू आहे. त्याला आव्हान देण्यासाठी आम्ही आज हे प्रिॲम्बल हे वाचलं आणि ते आव्हान आम्ही पूर्ण करू. रिंग मेट्रो हा काय भातुकलीचा खेळ आहे का? मनोज प्रधान यांचा ठाण्यातील 3 आमदारांवर घणाघात. ठाणेकरांची मागणी नसताना सत्ताधिकाऱ्यांनी रिंग मेट्रो प्रकल्प लादला असून सोशल मीडियावर 100% लोक विरोध करतायत. असं असताना शहराचं प्रतिनिधित्व करणारे 3 आमदार हा प्रकल्प फेस्टिवल होणार नाही म्हणून पुढे सरकवा, सोसायटीच्या दारात स्टेशन नको म्हणून 200 मीटर पुढे न्या, कळवा-मुंब्रा येथे प्रकल्पाने असे सल्ले देत आहेत. हा प्रकल्प म्हणजे भातुकलीचा खेळ आहे का? अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी आमदारांवर टीकास्त्र सोडले.
जर तुम्ही एखाद्या विदूषकाला निवडून दिलं तर सर्कसचीच अपेक्षा करा, असा टोलाही प्रधान यांनी लगावलाय. मनोज प्रधान यांनी रिंग मेट्रो रेल्वेला सुरुवातीपासूनच विरोध केलाय. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारला जाणारा हा प्रकल्प ठाणे शहराच्या मुळावर उठणारा आहे, असं प्रधान यांनी सप्रमाण पटवून दिले. त्यावर ठाणे शहरातील 3 आमदारांनी 3 अव्यवहार्य सूचना केल्या आहेत. त्यावर प्रधान यांनी टीकेचा सूर आळवलाय. रिंग रेल्वेचा प्रकल्प हा ठाणे शहरासाठी जाहीर करण्यात आलाय. 12,200 कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. मात्र आपला पहिला प्रश्न आहे की हा प्रकल्प मागितला कोणी? ठाण्यातील कुठल्या नागरिकाला हा रिंग रेल्वे प्रकल्प पाहिजे? सोशल मीडियावर बघितलं तर 100 पैकी 100 कमेंट्स या प्रकल्पाच्या विरोधात जातात. त्याचं कारण आहे की मेट्रो लाईन 4 आणि मेट्रो लाईन 5 गेली 10 वर्ष चालू करू शकले नाहीत. आता ही नवीन रिंग रेल्वे तुम्ही सुरू करताय. आपण सुरुवातीलाच 1,000 कोटी रुपयांच्या इलेक्ट्रिक बसेस घ्या आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटी करा. परंतु आपल्या सत्ताधाऱ्यांना त्यावर काहीच बोलायचं नाही. काही ठाणेकर या प्रकल्पाला विरोध करत असले तरी एका सोसायटीचे लोक आमच्या समोर स्टेशन नको, 200 मीटर स्टेशन पुढे घेऊन जा, तर दुसरे सोसायटीवाले या रस्त्यावर घेऊ नका, मागच्या रस्त्यावर घेऊन जा, असं सांगत आहेत. हा अतिशय चुकीचा पायंडा पडत असल्याचंही त्यांनी सांगितलं. हा प्रकल्प राबवत असताना प्रचंड वाहतूक कोंडी देखील होणार आहे. हा प्रकल्प 2029 मध्ये पूर्ण होणार असल्याच्या वल्गना केल्या जात असल्या तरी 2035 पूर्वी हा प्रकल्प पूर्ण होणं शक्यच नाही. त्यातल्या त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानायला हवेत, कारण त्यांनी नागरिकांच्या सूचना, हरकती, सल्ले घेऊ असं म्हटलं आहे. त्यांच्या या भूमिकेचं स्वागतच आहे. परंतु सूचना, हरकती येण्याआधीच जर कामं सुरू असतील तर हा फायदा कसा होणार? त्यामुळे नागरिकांच्या हरकती, सूचना स्वीकारून त्यावर साधक बाधक चर्चा झाल्याशिवाय प्रकल्पाचं कामच सुरू करण्यात येऊ नये. तसंच मेट्रो लाईन 4 आणि मेट्रो लाईन 5 पूर्ण कार्यान्वित झाल्याशिवाय रिंग मेट्रोचा विचारही करू नये, अशी आमची मागणी असल्याचंही प्रधान यांनी सांगितलं. जो रिंग रूट जो रेल्वेचा प्रकल्प आहे, म्हणजे इंटरनल मेट्रोचा प्रकल्प आहे, हा ठाणेकरांवरती लादण्याची जवळपास वेळ आलेली आहे. सत्ताधारी आमदार सगळेच या प्रकल्पाबद्दल पॉझिटिव्ह आहेत. नेमकं काय सांगाल? मला पहिलं एक प्रश्नाचं उत्तर यांनी द्यावं की हा 12,200 कोटीचा प्रकल्प मागितला कोणी? हा कोणाला हवा आहे? माझ्या मते ठाण्यातल्या कुठल्याच नागरिकाला रिंग रेल्वे हा प्रोजेक्ट मंजूर नाही. तुम्ही सोशल मीडियावर जर गेलात आणि सर्वेक्षण केलं तर 100 पैकी 100% लोक याच्या विरोधात बोलत आहेत. माझं स्पष्ट म्हणणं आहे की 1,000 कोटीच्या इलेक्ट्रिक बसेस तुम्ही द्या आणि त्याच्याने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. आता आपण गेले 10-12 वर्षामध्ये मेट्रो लाईन 4 चालू करू शकलो नाही, मेट्रो लाईन 5 चालू करू शकलो नाही आणि हा 29 किलोमीटरच्या रिंग रेल्वेमध्ये जिथे 3 किलोमीटर अंडरग्राऊंड आहे, मला वाटत नाही पुढच्या 10-12 वर्ष हे चालू होईल. आणि ह्या 10-12 वर्षामध्ये जी वाताहत ह्या ठाण्याच्या नागरिकांची होईल त्याच्याबद्दल जेवढं कमी बोलणं तेवढंच चांगलं. दुसरी एक गोष्ट, आज सत्ताधारी आमदार सुझाव देत आहेत की उपवन लेकच्या इकडनं घेऊन जाऊ नका, तिथे आमचा उपवन फेस्टिवल होतो, तिथे 1500 घरं तोडायला लागतील, समतानगरमधनं घेऊन जा. दुसरा आमदार म्हणतो की ह्या सोसायटीचा विरोध आहे, 200 मीटर पुढे घेऊन जा स्टेशन. तिसरी सोसायटी म्हणते की आमच्या रस्त्यावरनं नको, मागच्या रस्त्यावरनं घेऊन जा. तिसरा आमदार म्हणतो कळवा, मुंब्रा, दिव्यालाही हा प्रकल्प घेऊन जा. म्हणजे माझं स्पष्ट म्हणणं आहे, हे काय एका भातुकलीचा खेळ चालू आहे का तुमचा? तुम्हाला सत्तेमध्ये असूनही माहीत नाही की हे याचं नियोजन काय आहे. मी वारंवार सांगतोय की हे विदाऊट एनी विजन केलेला हा प्रकल्प आहे. याचा ठाणेकरांना कंप्लीट विरोध आहे. माझं तरीही म्हणणं आहे की मी अगदी हे नाही सांगत की तो थांबवा, पण एक तात्पुरता पॉज घ्या. मेट्रो 4 मेट्रो 5 चालू होऊन द्या आणि मग आपल्याला काय जाणवतंय ते बघा आणि मग करा.